हाय सर्वांना, कसे सर्वजण. तर आता हे मी गळ्यातलं घातलेलं आहे. तर आता आपण मी नवीन गळ्यातलं होत आहे शॉर्ट मंगळसूत्र. तर तुम्हाला दाखवते मी कसं ओवलं ते. त्याचा बघू. हे बघा, अशी डिझाईन बनवलेली आहे मी मंगळसूत्राची, बघू शकता तुम्ही. खूप सोपं आहे. एवढंच की डिझाईन समजली का नाही, एकदा बघितली ना एक साईडची डिझाईन की दुसऱ्या साईडची आपोआप येते. आणि एक पद्धतीचं ओवलेलं आहे मी, बघू शकता असं ओवलेलं आहे. आपल्याला डेली यूजसाठी का नाही खूप छान डिझाईन आहे बघा. कशी वाटते नक्की सांगा. मी पूर्ण झाल्यावर तुम्हाला घालून दाखवेल, पण ही अशी डिझाईन बनवलेली आहे. चला आता पूर्ण बनवून घेऊया आपण. आता काय ओवायला तर सगळ्यांनाच येतं बरं का गळ्यातलं, फक्त एवढंच की डिझाईन लक्षात आली पाहिजे. चला पूर्ण ओवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर हे बघा, बघू शकता कसं बनवलेलं आहे मी मंगळसूत्र. तर असं घरच्या घरी आपण बनवू शकतो मंगळसूत्र शॉर्टमध्ये, आणि लॉंगमध्ये पण असं बनवू शकतो, फक्त डबल पदर द्यायचा. आणि एकदा डिझाईन लक्षात आली की नाही की मग लगेच होता येतं पटपट. अशा पद्धतीने मी घरीच होते मंगळसूत्र, शॉर्ट म्हणजे शॉर्ट मंगळसूत्र. आणि मोठं काय आपलं घंटेला असतो सोन्याचं, त्याच्यामुळं शक्यतो ते ओवायची गरज नाही. पण ज्यांच्याकडे नाही आहे त्यांना पण असं लॉंग ओवता येऊ शकतं अशा डिझाईनमध्ये. असं दिसतंय. ड्रेसवर वगैरे खूप छान वाटतं बरं का. हे साड्यांवरती डबल पदर असलं ना की छान वाटतं, आणि ड्रेसवरती घालायचं म्हणलं ना मग असे छान वाटतात बघा. चला असू द्या. आणि मी मणी आहेत ना, तुम्हाला दाखवते कसे आणलेत ते. तर हे बघा, असे काळे मणी आणलेले आहेत. खूप लहान नाही आणायचे, सुईत ओवता येतील असेच आणायचे, कारण की मी एकदा लहान आणले आणि हेच झालं नाही, ह्यात सुईतनंच जात नव्हते. तर हे बघा, अशी छोटीशी सुई असते त्याच्यामुळं ते आणावं लागतात. आणि हे जे आहेत ना हे मणी, तर हे प्युअर असे पिवळसर आहेत बघा. खूप दिवस टिकतात हे मणी. जे गळ्यातले गोठतात ना, म्हणजे ओवतात ना, सरापाच्या समोर बसतात ते, तर त्यांच्याकडूनच आणलेत मी हे मणी. आणि हे आपले नेहमीचे मणी असतात का नाही, ते असे थोडे काळपट दिसतात बघा. तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसत असते, हे बघा असे काळपट दिसतात. आणि काय होतं ते लगेच मणी हे होतात. आता हे महिनाभर पण नाही झालं ओवल्याला, तर हे बघा हे असे मणी काळे होतात. आणि हे जे मणी आहेत ना की मला मिळले नव्हते, त्याच्यामुळे आमच्या इथं वैदिन वगैरे येतात ना त्यांच्याकडून घेतले होते. पण हे जे गोठतात ना सरापाच्या पुढं गळ्यातले वगैरे ओवतात, तर त्यांच्याकडूनच घ्यावं. बघा तुम्ही ह्याच्यामध्ये खूप फरक दिसतो, आणि हे खूप दिवस टिकतात. म्हणजे असे आता गळ्यातलं डेली असतं ना, त्याच्यामुळे ते हे होऊन जातं, ओलं राहून राहून खराब होतं. मग हे असे मणी होतात साधे मणी घेतल्यावरती. आणि हे असे घेतले ना तर मग अजिबात हे होत नाहीत, खराब होत नाहीत. त्याच्यामुळं आपण काय करायचं, गळ्यातलं घ्यायचं म्हणलं ना तर त्याच्या सरापाच्या समोर जे बसतो ना त्यांच्याकडून हे मणी घेऊन यायचे घरी, आणि आपण स्वतः होऊ शकतो. आणि हे मणी कितीचे तुम्हाला सांगते. हे जे आहेत ना हे 50 रुपयाचे. आता मी गळ्यात पण ओवले आणि शिल्लक आहेत आणखीन. हे दोनदा मला ओवता येईल गळ्यातलं. आणि मी असं लॉंग ओवणार आहे, फक्त पिवळं आणि काळा मण्यामध्ये, त्यासाठी मी जास्त आणले होते मणी. ते एवढे शिल्लक राहिले. एक अशी पूर्ण एक माळ लागली, आणि हे एवढे थोडेसे लागले बघा. एवढे नाही जास्त लागत मणी पण. आणि जरी कोणाला नसेल जास्त आणायचे, थोडे जरी आणले ना तरी होऊन जातं. काही 20 रुपयामध्ये मिळतील तेवढे. तर चला असू द्या, आम्ही घरीच ओवतो. हे बघा रे पण तुम्हाला दिसत असेल, घरीच ओवते मी गळ्यातलं.
कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा मला आणि नक्की ट्राय करा तुम्ही. मी डिझाईन तुम्हाला थंबनेलवरती टाकून देते. तर चला बाय सर्वांना.